नमस्कार. 3:30च्या आजच्या भागात मी राहुल पेठे तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण आहोत स्वाती कॉलनी अहमदनगर येथे. अहमदनगर नावात काना मात्रा आकार उकार वेलांटी नसलेलं शहर, तशीच लोकही सरळ, जास्तीत जास्त साखर कारखाने, शुगर लॉबी, त्यामुळे लोक गोडही असणार पण मजा किती करतात आपल्याला माहित नाही. त्यासाठी सुरू करावं लागेल आपल्याला कार्यक्रम साडेमाडे. आपण ज्या स्वाती हाऊसिंग कॉलनी मध्ये आलेलो आहोत तिकडचे एक काकू आपल्या बरोबर आहेत. कॉलनीतल्या लोकांविषयी आपल्याला माहिती सांगायला. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव प्राध्यापिका पुष्पलता एकनाथ वाघ, चेअरमन द अंबिका सहकारी महिला बँक अहमदनगर. अच्छा, तुमच्या कॉलनीविषयी आम्हाला थोडीशी माहिती सांगा. कॉलनीमध्ये 28 वर्षापासून गणेशोत्सव सुरू झालेला आहे. कॉलनीमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम साजरे केले जातात. त्यामध्ये सर्वजण सहभागी होतात. अगदी आमच्या वयाच्या म्हाताऱ्या बायकांपासून तर आता सुना, त्याच्यानंतर नातवंड, पुरुष वर्ग, हे सगळेजण अतिशय आनंदाने त्याच्यामध्ये सहभागी होतात. त्याचप्रमाणे या ठिकाणी महिला मंडळ आहे, बीसी मंडळ पण आहे, त्याचप्रमाणे भजनी मंडळ आहे आणि विविध ठिकाणी हे कार्यक्रम सतत चालू असतात. अहमदनगर नावाप्रमाणे सगळे लोक सरळ आहेत. खरंच? अगदी खरं, 100% खरं. खरंच आहेत का? हो, 101 म्हटलं तरी चालेल. 101. आणि गोड पण आहेत का साखर कारखान्यांसारखे? बोलायला सगळेच गोड आहेत. आता तुम्ही बघा काय आहे ते. त्यामुळे मग तुम्ही हे आम्हाला सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असे गोड आहेत. ठीक आहे, वेळ घ्या तुम्ही किती गोड आहेत हे विचार करायला. आपण खेळायला सुरुवात करूया. गोड गोड टोकन्स वाटून. गोड गोड टोकन्स वाटून झालेले आहेत. आता सुरू करायची पहिली फेरी. अंदाजे किती, त्यासाठी इकडची टोकन्स काढायची आहेत. माझी मैत्रीण मला ही टोकन्स काढून द्यायला मदत करणार आहे. हाय, तुझं नाव सांग. रिद्धी. कितवीत आहेस तू? तिसरी. कुठल्या शाळेत जातेस? इस्राबाई फिरोदिया. आज सुट्टी ना, शाळेत जाणार आहेस? नक्की जाणार आहेस? बर, मला इकडची टोकन्स काढून दे ना. 3 डोळे मिटून एक एक करून दे. थँक्यू. 3 टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आपल्या बरोबर. आपली पहिली फेरी अंदाजे किती. पहिला क्रमांक आहे 70. दुसरा क्रमांक आहे 78 आणि तिसरा क्रमांक आहे 67. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया पहिली फेरी. अंदाजे किती. राऊंड सुरू करायची पण त्याआधी मारायचे आहेत गोड गप्पा. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. अपूर्वा संजय लुंकड. तुम्ही काय करता? मी आता फर्स्ट इयरला आणि साइड बाय साइड CA पण करते. काय अभ्यासात तुमच्या चेहऱ्यावरून दिसते खूप हुशार आहात तुम्ही. थँक्यू. का हसले का मागचे नाही आहात? तुम्ही पण हसताय आहात ना? हो. का हुशार आहात सांगा जरा आम्हाला. हा म्हणजे हुशार आहे. नाही असं नाही. 12वीत पहिली आली होती, 12वीत दुसरी आली होती, असं काय आहे का? हो, आले होते. मग ते सांगा. मी 12वीत दुसरी आले होते आमच्या कॉलेजमध्ये. अरे वा, यांच्यासाठी एकदा आपण. बाकीचे तुमचे इंटरेस्ट काय आहेत? म्हणजे डान्स म्हणा, गाणं म्हणा, या कॉलनीत तुम्ही काय करता? माझी एक हॉबी आहे, वन ऑफ द हॉबी. कसला, काय प्रकार? क्लासिकल या ट्रेडिशनल. अच्छा. आणि शॉपिंग वगैरे तुम्ही जाता स्वतः? हो, खूप जास्त. खूप जास्त ना? खूप जास्त. नाही, वयाचा परिणाम आहे तो, दुसरं काही नाही. बरं, आणि बाकी काय पुढे प्लॅन्स काय कॉलेज नंतर? शिक्षण झाल्यानंतर सगळं नाही, आता तर CA पर्यंतच प्लॅन आहे, त्याच्या पुढचे प्लॅन झाले नाही. नाही, अभ्यासाचं नाही म्हणते मी. मग काय झालं? अच्छा, अजून ठरवलं नाहीये? नाही. बर, शॉपिंग किमती वगैरे अंदाज असेल ना वस्तूंचा? हो, थोडा. हा, तीच आपली पुढची राऊंड आहे. त्या राऊंड साठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. मिसेस स्वाती गोकुल लाहोटी. ही कॉलनी पण स्वाती कॉलनी आहे? हो. मग तुम्ही असं त्याप्रमाणेच आलाय तिकडे की काय? नाही. कोइन्सिडन्स. येस. तुम्ही काय करता? मी हाऊसवाईफ आहे. हाऊसवाईफ, घरातली कामं करता? हो. तुम्ही पण खूप शॉपिंग करता? हो. हो ना? हो. काय काय शॉपिंग करायला जास्त आवडतं तुम्हाला? सगळं मुलांसाठी, माझा एक मुलगा आहे त्याच्यासाठी, घरासाठी. मुलाच्या नावावर स्वतःसाठी थोडस? हो, ते तर आहेच. खूप साऱ्या साड्या, खूप सारे दागिने, बाकी तुमच्या आवडीनिवडी सांगा. डान्स, गाणं बिणं असं काय? माझी हॉबी पेंटिंग आहे आणि हँडमेड चीज. आणि आम्हाला कळलंय त्याच्याविषयी काय म्हणणं आहे तुमचं? नाही, काही कळलं नाही. काय कळलं नाही आम्हाला? सिंगिंग साठी तुम्ही सांगता. राईट आहे की नाही यांची आवड? गाणं
2 लाईन्स काहीतरी तुमच्या आवडत्या गाण्याच्या. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नावात रे गोडवा. खरंच 2च लाईन्स गायला तुम्ही. हो तेवढंच येतं. ठीक आहे, एवढं चांगलं गाता, मला लपवतं कशाला ती हॉबी. अशी सगळ्यांसमोर कधी गायलं नाही म्हणून. बघा आज चान्स मिळाला की नाही. हो. हा आता पुढच्या वेळी ह्यांना गायला लावायचं तुमच्या सगळ्या फंक्शन्स मध्ये. हा बाकी शॉपिंग तर तुम्ही करताच. हो. वस्तूंच्या किमतीचा अंदाजही असेल. हो. तुम्हाला सुद्धा या राऊंड साठी ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार, नमस्कार. तुमचं नाव सांगा. शिल्पा श्रीकांत रसाळ. तुम्ही काय करता? मी पत्रकार म्हणून काम करते. बापरे, पत्रकार आहात तुम्ही. हो. मग मला घाबरायला हवंय की काय? नाही नाही, आपण एकाच फील्ड मधले. एकाच फील्ड मध्ये आहोत ना. हा, म्हणून समजून घ्यायला पण पाहिजे. कसं असतं माहितीये ना, आम्ही काही करू शकत नाही हो. तुम्ही आम्ही काही चुकीचं केलं नाही, की आपण मिळून एकत्र आलो तर खूप काही करू शकतो. हो की नाही. हो. बाकी तुमचे काय छंद आहेत, आवडी निवडी? वाचन, लेखन आणि व्यवसायाच्या निमित्ताने बरचसं फिरणं पण होतं. मग पत्रकार आहात म्हणजे ते सगळं आलंच ओघाने. आलंच ओघाने. आणि मग बाकी गाणी बिणी गाता की नाही तुम्ही? नाही नाही का हो? फक्त लेख? नाही, फक्त हा, लेख. कॉलनीत कोणी काय केलं लिहिला लेख, लिहिला छापून, अशा प्रकारे खुन्नस काढता म्हणावर. नाही नाही, खुन्नस बिन्नस नाही. नाही. पण चांगलं काम असेल तर नक्की ते येतं. चांगलं काम नक्की पेपरात येतं असं म्हणतायत त्या. येस, त्यामुळे तुम्ही पुढचा अंक बघा जरूर, तुम्हाला माझ्याविषयी येईलच लिहून. नक्की. हा, शॉपिंग तुम्ही हसलात का हो? नक्की म्हटलं नक्की याचं येत आहे असं हसलात तुम्ही. मग माझी फिरकी घेत नाही आहात ना? नाही, अजिबात नाही. अजिबात नाही ना. बाकी तुम्ही शॉपिंग वगैरे तुम्हीही करत असालच. हो, थोडंफार किमती थोडंफार, पण आता करायचं आहे, किमतीचा अंदाज असला पाहिजे. आहे तो. आहे ना. या राऊंड साठी तुम्हाला ऑल द बेस्ट. थँक्यू. गप्पा मारून झाल्या. आता वेळ आहे पहिल्या फेरीची अंदाजे कितीची. राऊंड एकदम सोपी आहे. मी तुम्हाला एक प्रॉडक्ट देणार, तुम्हाला काही आकडे देणार. त्या आकड्यांनी तुम्हाला एक किंमत लावायची आहे. ज्यांची किंमत त्या प्रॉडक्टच्या एवढी अचूक किंवा जवळपास जाणारी असेल त्यांना ते प्रॉडक्ट मिळेल, त्या विजेत्या ठरतील. 3 आकडी किंमत आज तुम्हाला वापरायची आहे. सो पहिल्यांदा बोली कोण लावणार, किंमत कोण लावणार? सो ज्या पहिल्यांदा इकडे आल्या त्या पहिल्यांदा किंमत लावणार. सो पहिल्यांदा किंमत लावणार शिल्पाताई, मग अपूर्व आणि मग स्वातीताई. आणि आजचं आपले प्रॉडक्ट आहे टेबल सेट. या टेबल सेट मध्ये 6 बशा आणि 6 कप आहेत. या कप बशा टेबलवर व्यवस्थित राहतील यासाठी त्याला एक आकर्षक असा स्टँड आहे. आजचं आपलं प्रॉडक्ट तयार, शिल्पाताई तयार, आकडे तयार. हे घ्या, 3 आकडे वापरा आणि याची किंमत लावा. किती किंमत आहे? 840. कॉन्फिडंट आहात? हो, मागे विचारायचं एकदा. विचारा. काय वाटते, बरोबर वाटते 840 किंमत? किती वाटते 840 नाही तर? 750 आणि 500 आणि म्हणजे 500 ते 700च्या मध्ये. हा, काय तुम्हाला काय वाटतंय? नाही करायचं. फ्रीज करून टाकू? हो. 840 1, 840 2, 840 3. शिल्पाताईने किंमत सांगितली, बघूया अपूर्व किती किंमत सांगते. ठीक आहे. किती किंमत आहे? 480. ठीक आहे, एकदम उलटी लावली 840च्या पब्लिक पोलवरून. नाही नाही. नाही, स्वतःला वाटलं तुला. तू शॉपिंग खूप करतेस नाही का? ही तरी बरोबर वाटते का? हा, नाही म्हणाला असत कारण 500च्या आसपास सांगितले होते त्यांनी. ही बरोबर आहे. मग 480. हा, पब्लिक भी आपके साथ. काय करायचं? लॉक किया जाए. 480 1, 480 2, 480. अपूर्वाने पण किंमत लावली. आता बघूया स्वातीताई काय करताय. हे घ्या. किती किंमत आहे? 520. 520. तुम्ही काय खरेदी ना? हो. काय आता काय वाटतं? 520 काय करायचं मग? दोघांना बरोबर सांगितलं, आता बघू काय होतं. हो, मग फसायचे फुल चान्सेस. मग काय करायचं आता आपण? लॉक. ही लॉक करून टाकू. हो. हा, कॉन्फिडंट एकदम. हो. ओके. 520 1, 520 2, 520. तिघींनी आपली किंमत सांगितली. बघूया कोणी किती किंमत सांगितली ते. शिल्पाताईने किंमत सांगितली 840 रुपये. अपूर्वाने किंमत सांगितली 480 रुपये.
आणि स्वाती ताईंनी किंमत सांगितली 520 रुपये आणि या प्रॉडक्टची खरी किंमत आहे 895 रुपये. त्यामुळे विजेता आहे चिल्लाबाई. हा घ्या तुमचा टेबल सेट. बोला कसं वाटतंय? एकदम मस्त. हो ना. तुम्ही आम्हाला फसवलं का शॉपिंग जास्त करत नाही सांगून? नाही जास्त नाही. पण नेमकं हा त्यामुळे एवढी परफेक्ट किंमत सांगितलीत. हो. पण मागच्यानी तुम्हाला ठरवलं होतं आज मिळून द्यायची नाही. नाही पण मी कॉन्फिडंट होते ना. तुम्ही कॉन्फिडंट होता मग बास. मग काय मिळाली आता कशी बशी म्हणजे कप बशी मिळाली. हा ते थोडं मग आता चहा बिया आपण आता करूच नक्की. नक्की. म्हणजे काय प्रश्नच नाही. पुढच्या राऊंड साठी तुम्हाला ऑल द बेस्ट. थँक्यू. मी एक प्रश्न विचारणार आहे. आजचे आपले 6 स्पर्धक सोडून हा प्रश्न बाकीच्यांसाठी आहे. उत्तर एपिसोडच्या शेवटी विचारेन तेव्हाच द्या. प्रश्न असा आहे, असा कोण आहे जो आड्याला शिंक्यासारखा टांगलेला असतो पण लहान बाळांना खूप वेळ सांभाळतो? उत्तर आठवून ठेवा.